पण ग्रीन चटणी लाल चटणी तरी टाकून द्यायची, काय लसणीचा मसाला टाकून दिलाय फक्त. थँक्यू मॅम माझ्यासाठी इतकं ठेवण्यासाठी. खूप साक्षी इथे आली नव्हती ना कधी, तरी बोललो हिला घेऊन येतो. शूज माझा फाटला लिटरली, इतकं वॉक करत आलो आम्ही इथे हिच्यामुळे. हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही करणार आहोत 100 रुपीज चॅलेंज आणि माझ्यासोबत आहे आज साक्षी. तर असं नाही आहे की आम्ही वेगळे वेगळे सेपरेट 100 रुपीज यूज करणार आहोत, आम्ही फक्त सिंगल 100 रुपीजमध्ये चॅलेंज करणार आहोत. आणि आता आम्ही आहे दादरमध्ये, तर इथून पहिला आपण जाऊया चर्चगेटसाठी. मित्रांनो तर आता मी घेतली तिकीट, तर माझ्याकडे 10 रुपीज यूज झालेत. साक्षीने ऑलरेडी तिकीट काढली होती, तर आपल्याकडे आता 90 रुपीज पेंडिंग आहेत. गाईज तर आता आम्ही आलो आहे चर्चगेट स्टेशनवरती आणि स्टेशनवरून आम्ही इथे आलो आहे फ्लोरल फाउंटनच्या इथे. तर आता इथे पाठी ना आमचा वडापाववाला स्टॉल आहे, जिथे 20 रुपीजला वडापाव. आम्ही घेतला आहे गरम गरम वडापाव आणि आता आमचे यूज झाले टोटल 50 रुपीज. वडापाव 20 रुपीजला होता, तर आम्ही 2 घेतले ना. आता आमच्याकडे फक्त पेंडिंग आहे 50 रुपीज आणि त्याच्यावरती आम्हाला पूर्ण दिवस काढायचा. पोली चटणी नाही घातली, फक्त मसाला टाकून दिला. जा मग माग त्याकडे. मिरची पण नाही दिली ना, त्याकडे होती ना मिरची. तू मिरची खाते का? नाही ना. तरी पण ग्रीन चटणी लाल चटणी तरी टाकून द्यायची, काय लसणीचा मसाला टाकून दिलाय फक्त. माझा झालाय वडापाव खाऊन आणि इतका स्पायसी होता ना, तोंड झालं लागलं मला. अजिबात नाही काही, अजिबात स्पायसी नाही. हिला काय सवय आहे, मला काय नाही. नाजूक गोड माणसं आहे. बाय द वे आता मी काय बोललो होतो की आपल्याला करायचं आहे शूट. ओके, आता एक कोलॅब आलाय मला, बॅकचा ते तुम्हाला दाखवतो. तर आपण जाऊया आधी शूट करायला जाऊया. तर काय आता आमचं जस्ट झालं आहे वडापाव वगैरे खाऊन आणि इतका तिखट होतं ना, आता मला तर खूप तिखट लागलं. ती चटणी बिटणी कुठे टाकली मसाल्याच्या रेसिपी. आता ताण लागले, आता मला तर जळतंय. आता जातो आणि शुगर कॅन ज्यूस देतो. पार्टीच आहे, बघू शकता तुम्ही. तर 10 रुपीजचं आपण शुगर कॅन नव्हे उसाचं ज्यूस म्हणावे. पण मी काय बोलतोय, आपण 1 घेऊया की 2 घेऊया? पैसे आपल्याकडे माहिती आहे किती? ठीक आहे, 1 घेऊया. मला काय नाही, मला तर तेच वाटतंय. शेअर करतो अर्धा, एवढी पण गरज नाही. शेअरिंग इज कॅरिंग. तर जाऊया 1 ग्लास ज्यूस घेऊया आपण. तसवाला एक. हा लेडीज फर्स्ट. थँक्यू मॅम माझ्यासाठी इतकं ठेवण्यासाठी. खूप जास्त ठेवलं आहे. संपला पण. तर काय इथे झाले आपले 10 रुपीज यूज आणि आता आपल्याकडे पेंडिंग आहेत 40 रुपीज ऑनली. तर आता 40 रुपयामध्ये आपल्याला बाकीचा खर्च करायचा आहे. आमचं खाऊन वगैरे झालं काय, आता इथे आले आता गेट ऑफ इंडियाला आणि इकडचा व्ह्यू तर भाई 10 on 10 आहे. माझ्यापेक्षा झालं. ही स्वतः लॉल नाही घडते. बाय द वे साक्षी इथे आली नव्हती ना कधी, तरी बोललो हिला घेऊन येतो राऊंड वगैरे मारायला. मी आली इथे लहानपणी, पण आता खूप डेकेड्स झाले असतील. हा, तर आता ही माझ्यासोबत आली आहे. अँड आम्ही इथे आलो होतो का की इथे लोकेशन चांगले असतात ना, आणि मला एक ब्रँड कोलॅब करत होतं, तर ते तुम्हाला दाखवत होतं काय आहे. ही वाली साईड बॅग आहे अल्मिरा नावाची. तर ह्यावरती आता आपल्याला करायचं आहे कोलॅबोरेशन, जी की मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करणार आहे. आताचं मी तुम्हाला दाखवते, म्हणजे मी करायला आलो इथं. आणि बाकी बॅगमध्ये माझ्या बघू शकतात की साक्षीची जीन्स आहे, जी की तिला मला रिटर्न करायची, ती मी घेऊन आलो आहे. ही माहिती आहे मी बॅस्टनमध्ये वेअर केली होती, तर ती ही जीन्स होती. तर आता आपण शूट करूया आधी रील आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आपला रील्स वगैरे शूट करून झालं आहे गाईस. आता आम्ही चाललो आहे मरीन ड्राईव्हला वॉक करत, आणि पाय इतके दुखतात ना आता माझे सध्या. आता सनसेट होणार आहे, ऑलमोस्ट झालाच आहे ना रे. रील शूट करायला इतका टाईम लागला ना आम्हाला, काय बोलू. फोटोज काढा, व्हिडिओज काढा. तर रस्त्याने येत होतो तर हे बघा मला हे दिसलं. हे ड्रायव्हिंगचं हे करतात माहिती आहे, स्कूटी वगैरेचं लायसन्ससाठी, ते सगळं आहे. हे खरं मध्ये असं दिसतं. ड्रायव्हिंग टेस्ट ना तू केली आहे काय? आहे ना तुझ्याकडे लायसन? 2 लायसन, कार आणि स्कूटी. पण येतं काय चालवायला? आता माहिती नाही, तेव्हा तर यायचं. लायसन पुरतं शिकली आहे मी गाई फायनली. तर पीस संध्याकाळचा टाईम इथे स्पेंड करू शकतो आम्ही बस. बाय द वे माझे शू बघा ग्लो होत आहेत. हे ॲक्च्युली लेस आहेत ना, ग्लोईंगवाले आहेत, ते बघू शकतात. आणि मी इतकं वॉक केलं तुम्हाला दाखवते बघा. शूज माझा फाटला लिटरली, इतकं वॉक करत आलो आम्ही इथे हिच्यामुळे.
तसं पण आमचं असं चॅलेंज लागलेलं ना 100 रुपीजमध्ये सगळं करायचं आहे. तर बोललो एकदम इज्जतमध्ये सगळं करायचं आहे. तर नो असं हे ओव्हर स्पेंड. तर आम्ही टॅक्सी वगैरे नाही गेली, वॉक करतच आलो. आणि काय व्ह्यू आहे मजा येते आता सुकून एकदम. गाईस तर आता आम्ही बसलो होतो मरीन ड्राईव्हवर. आता आम्ही चाललो चाय प्यायला, कारण की इथे आम्ही विचार केला की चायवाला येईल कधीपासून, पण चायवाला आलाच नाही. तर आता आम्ही चाललो चाय प्यायला. तर मित्रांनो आता आपण आलो चाय प्यायला आणि ही चाय भेटली आपल्याला 5 रुपीजमध्ये. तर आता आपल्याकडे फक्त राहिलं सेविंग 35 रुपीज. आणि साक्षी चाय नाही पियत तर मी एकटाच पिते. आणि आता खूप जास्त भूक पण लागली आहे तर आपण काहीतरी खायला पण जाऊया. लास्टला आम्ही खाणार आहे सँडविच, जो की आम्हाला पडला 35 रुपीजला. आणि ॲक्च्युली 40 रुपीजला होता, पण याला बोललो भाई थोडा कमी झाला कर दे, ऐसा बनारा व्हिडिओ. त्याला व्हिडिओ पण दाखवली, त्याला जाऊन त्यांनी मग कमी केला आणि सँडविच आता आम्ही घेतला. तर लास्ट आता आम्ही खाऊन घेतो. आणि भूक लागले बघायला गेलं तर आम्ही एकामध्ये सगळं शेअर वगैरे करतो ना, तर ते जरा मुश्किल आहे. म्हणजे आमचा पोटाचा फुलफिल पण नव्हता. कैरी देऊ गेला तर गाईज खातो आणि तुम्हाला भेटतो. तर गाईज आता आमच्याकडे राहिलेत फक्त 0 रुपीज. नेहमी आम्ही इतका एक्सपेन्स करायचो मॅकडॉनल्ड्स, KFC वगैरे. आणि आज फर्स्ट टाइम असं झालं की आम्ही फक्त 100 रुपीज घेऊन निघाले घरातून आणि फक्त तेवढेच यूज केलेत. आणि तेवढंच तुम्हाला सगळं दाखवलं जर्नी सकाळपासून काय होतं काय नाही. आणि शूट केलं, बाकी रील्स वगैरे आणि हे सगळं केलं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. इफ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राईब करा चॅनलवर. तर भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगवर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.